सद्याक आमी हायवेर चिंबल टू ओल्ड गोवा वयता त्या हायवेर आहा आणि फुडें आमकां चिंबलचो ब्रिज दिश्टी पडटा आणि हांगासर आमी फाटल्या वाटेन पळयत जाल्यार हांगासन शॉर्टकट बांबोलीम आणि फुडें मारगांव वचपाक लागून मिशेंतल्यान अंडरपास रोड आहा हांगाच्यान वचपाक मेळटा। सद्याक आमी हांगासर पळयत जाल्यार स्ट्रीट लायट ऑन आहा। इवनिंग टायम ही स्ट्रीट लायट ऑन आसना पूण डे टायम ही स्ट्रीट लायट जे आहा ऑन आसता। जो फूल स्ट्रेच हांगासर स्ट्रीट लायट ऑन आहा, रातच्या टायमार ही स्ट्रीट लायट ऑन आसना। तेन्ना रातच्या टायमार हांगासर स्ट्रीट लायट ऑन आसना, काळोख जाता, कोणाक कळना खंयच्यान कितें आहा, डिवायडर दिश्टी पडना, केन्ना केन्ना जे एनिमल्स गाय ओ डॉग येता तेय कळना आणि खुबशे एक्सिडेंट्स जाता हांगासर। पूण रातच्या टायमार हांगासर लायट ऑन आसना। पूण आत्तां आयच्या दिसा आमी पळयत जाल्यार डे टायमार हांगासर फूल स्ट्रेचाचेर स्ट्रीट लायट ऑन आहा। आता ही डे टायमार स्ट्रीट लायट कोणाक लागून ऑन आहा काय खबर ना, पूण इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट म्हणटा की प्रायवेटाक दिला कॉन्ट्रॅक्ट आणि जे प्रायवेट कोणें कॉन्ट्रॅक्ट घेतला तांचें लक्ष ना अशें दिसता। ही स्ट्रीट लायट पोल जी आहा रातच्या टायमार ऑन आसपाक जाय, पूण रातच्या टायमार ती ऑन आसना आणि सकाळच्या टायमार ऑन आसता। सो मेजर प्रॉब्लम जावन आहा। जे कन्सल्ट डिपार्टमेंट आनी स्थानीक जे आमदार आहा तांच्यांनी हाजेर लक्ष दिवचें आणि जे हांगासर पासर बाय आहा व्हेकल्स और टू व्हिलर तांकां रिलीफ दिवचें, कित्याक रातच्या टायमार हांगासर लायट ऑन आसना डिफिकल्टी जाता आणि आतां सद्याक पावसाचे दीस खुबशे डिफिकल्टी फेस करचे पडटा। आणि सद्याक अशें दिसता की रातच्या टायमार ही लायट पेटना, कित्याक लागून फॉल्टी ऑटोमेटेड टायमर्स आहा। हे ऑटोमेटेड टायमर्साचेर सेट केल्लो आसता, जेन्ना टायम जाता तेन्ना ती पेटता। सद्याक हेजो टायमर सारको परफेक्टली टायम सेट करूंक अशें दिसता। डॅमेज अंडरग्रावंड केबलिंग जावं शकता, ताका लागून नायट टायम ती पेटना आनी डे टायम पेटता, अशें इश्यू जावं शकता। तिसरें कारण जावं शकता आनी तो सेन्सर आसता, कित्याक हे ऑटोमेटेड टायमराचेर ऑन जाता आनी ऑफ जाता। आतां हेजो ऑटोमेटेड टायमर सेन्सर आहा तो डॅमेज जाला, ताका लागून हो डे टायमार सुद्दां ही लायट पेटता पूण इवनिंग आनी लेट नायट पेटना। सो मेजर फॉल्ट जावन आहा। हा व्हिडिओ जर्नलिस्ट तौसिफ अहमद फ्रॉम गोवन रिपोर्टर न्यूज चॅनल।